नमस्कार, मी धम्मशील सावंत. आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये 10 नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकूणच बघतोय की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचार प्रसारादरम्यान विरोधक आणि सत्ताधारी आणि एकमेकांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर तोफा ज्या आहेत त्या डागल्या जात होत्या. एकमेकांवर टीकास्त्र सोडलं जात होतं, आक्षेप घेतले जात होते, आरोप प्रत्यारोप केले जात होते आणि आज हा प्रचार थंडावणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अटीतटीची आणि चुरशीची लढत ज्या भागामध्ये होणार आहे ते जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेमध्ये. अलिबाग नगर परिषदेमध्ये एक तरुण चेहरा जो आहे तो या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि त्यांचं नाव आहे अक्षया प्रशांत नाईक. त्या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचारादरम्यान त्या घरोघरी गेलेल्या आहेत, जनतेशी संवाद साधलेला आहे. ताई, काय सांगशील, कसा संवाद होता जनतेत ज्यावेळेस तू जात होतीस त्यावेळेस जनतेचं प्रेम तुला कसं मिळालं? आता गेले 20 ते 25 दिवस मी प्रचार करतोय. ज्या पण मी घरात मी दर वॉर्ड मध्ये गेली, जेवढंही टाइम होऊ शकत असेल तेवढं मी दिलंय तिकडे. आणि मला सगळ्या अलिबागेत जायचं, तर एक असं नाही की एक प्रॉपर वॉर्ड मध्ये मी अख्खा करत होती, पण सगळ्या वॉर्ड मध्ये गेली. ज्याही घरी गेली मला सगळ्यांनी एवढं आपुलकीने घेतलं. मी पाया पडायला जायची तर ते मला पहिले गळे मिळवायचे आणि बोलायचे तू मुली पाया नाही पडत, गळे मिळ कर. आणि हे सगळं मला आज जे प्रेम भेटतंय ते माझ्या वडील प्रशांत नाईक आणि माझी स्वर्गवासी आई नमिता प्रशांत नाईक यांच्यामुळे भेटतंय. त्यांनी जे काम केलंय आज लोकांसाठी आणि जे लोकांच्या मनोमनी बसलेत त्याच्यामुळे मला आज हा एवढा लोकांकडनं विश्वास आणि आपुलकी मिळते. जे काही मला कॉंग्रॅच्युलेट करतात आणि बोलतात की 100% सीट लागेल, ते माझा नाही, लोकांचा विश्वास आहे तो माझ्यावर. आणि तोच त्यांचा विश्वास मला पुढे घेऊन जायचा आहे आणि काम करायचं आहे त्यांच्यासाठी. आता मी प्रचारात जाते, तिकडे देखील ऐकते की लोक बोलतात हा प्रॉब्लेम आहे किंवा तो आहे, तो प्रॉब्लेम आहे. तर मी त्यांना तेच सांगते की कधी असेल मी 24 आवर्स अवेलेबल असेल तुमच्यासाठी. मी स्वतः येऊन ते कामं करीन आणि तुमच्यासाठी म्हणून नाही, हे माझं अलिबाग आणि आपल्या अलिबागसाठी म्हणून कामं करेन. आपले वडील जे आहेत प्रशांत नाईक यांची जी कारकीर्द आहे ती दमदार राहिलेली आहे. एकूणच बघतोय की अलिबागच्या ज्या विकासात्मक जडणघडणीमध्ये त्यांचं नाव आदराने त्या ठिकाणी घेतले असते. त्यांचा जो आलेख आहे विकासाचा तो नेहमीच चढता राहिलेला आहे. एक मोठी जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडणार आहे की जर आपण नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर आपल्याला विराजमान केलं तर आपल्या वडिलांच्या तुलनेमध्ये काकणभर सरस काम आपल्याला करायचंय. एक मोठं हे देखील आव्हान आहे आणि आता सध्या निवडणुकीमध्ये विरोधक देखील सत्तेत राज्यात आणि केंद्रामध्ये असलेले विरोधक देखील आपल्या समोर या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत. अशी दोन दोन आव्हानं आपल्या समोर आहेत. जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याची पूर्तता कशी येत्या काळात होईल? हे जे विरोधक आहेत अलिबागेत उभे राहिले त्यांना विरोधक नाही बोलू शकत. चेस मधले जे छोट्या मावळ्या असतात ज्यांना पुढे करून खेळवलं जातात वरचे लोक, ते बोललं जाऊ शकतं. हे त्यांच्या अलिबागसाठी म्हणून ते नाही करत आहेत कामं. वरनं सांगतायत इथे उभे राहा, तिकडे उभे राहा म्हणून राहिलेली लोक आहेत. आमच्या इथे जी लोक आम्ही सगळे उभे आहोत, मला पकडून माझे 21 कॅन्डिडेट बाकी सगळे, आम्ही खुशीनी आमच्या लोकांसाठी म्हणून राहिलोय. आणि विरोधकांचं तुम्ही जे बोललात ते देखील करतायत. तर मी गेले काही दिवस ऐकते त्यांचे जे टीकाकरण चालू आहे माझ्यावर, घरणशाही जे काही शब्द ते वापरतात माझ्यासाठी, तर त्याच्यावर तर पहिलं मला हसायला आवडेल की त्यांनी बघितलं नाहीये की मी कधीपासून हे बघत आली आहे किंवा कशात मोठी झाली आहे, माझं हे स्वप्न कधी चालू झालं आणि किती अलिबागकरांसाठी म्हणून गेली आहे. लहानपणी बघायचं तसं बोलायचं झालं तर 2011 मध्ये माझी आई नगराध्यक्षासाठी निवडून आली. त्यावेळी मी 4थीत असीन, तेव्हा मी शाळेतनं डायरेक्ट नगरपालिकेत यायची. त्या खुर्चीवर बसायला मागायची. मम्मी दरवेळी बोलायची की नाही, असं नाही बसत, ती नगराध्यक्षाची खुर्ची आहे. पण मी तेव्हापासून त्या बोलले नाही, माझी खुर्ची आहे, कधी ना कधी तर मी ह्याच्यावर बसीनच, मला माहितीये, मला आवडतं. त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्यामध्ये तिचं ध्यान झालं. त्यानंतर पप्पा नगराध्यक्ष होते, तेव्हा देखील मी येत होती. मग मी थोड्या टाइमसाठी बाहेर गेली, पण माझा कधी अलिबागशी तो कनेक्ट तुटला नाही. जेव्हाही जमू शकेल तेव्हा मी आली अलिबागेत. तर हे जे लोक टीका करतायत त्याच्यावर मी फक्त एवढंच बोलीन की मी हसीन तुमच्यावर, दुसरं काही नाही, कारण त्यांनी बघितलं नाहीये. हे जे अनेक वर्ष आधी नगरपालिकेत जे उमेदवार उभे होते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे करू, आम्ही तयारी करूनच आलेलो आहोत. तर कुठे आहे तुमची तयारी? जेव्हा कोविड होतं तेव्हा कुठे होते ते? कोविडमध्ये आम्ही कोणी बघितलं नाही. आणि दर गोष्ट त्यांच्या प्रमाणात असेल की आम्हाला वरनं पैसे येतात आम्ही ते वाटून जिंकू, तर तसं होत नाही.
कामं करायला लागतात अलिबागकरांसाठी, त्यांच्या मनात बसायला लागतं आणि त्यांचं म्हणून करायला लागतं. आम्हाला उभं राहायचंय, आमचं नाव करायचंय म्हणून नाही. आणि आम्ही हे पॉलिटिक्स म्हणून मी हे नाही बघत किंवा बघणार आहे पुढेही. हे माझं काम, मला माझ्या अलिबागसाठी काय करता येईल हे बघून काम करणार आहे. आपण जर ताई बघितलं तर रायगडमध्ये आणि राज्यामध्ये जो राजकारणाचा जो दर्जा आहे तो असा खालावतोय का, घसरतोय का, अशी परिस्थिती एकंदर दिसते. राजकीय नेत्यांची जी आपण भाषणं ऐकतो, त्यांची वक्तव्य जी बघतो, एकमेकांवर ज्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. आपण सहज व्यवहारामध्ये म्हणतो की एखाद्याला की अरे राजकारण करू नको. राजकारण करू नको म्हणजे राजकारण हा शब्द जो आहे तो राजकारण करू नको अशा अर्थानं आपण घेतला जातो. पण राजकारणामध्ये आता तुम्ही आलेल्या नवीन तरुणांपुढे तुम्ही एक प्रेरणा ठरणार आहात आणि पहिल्यांदाच तुमची पहिली सर्वात मुलाखत जी आहे ती आपणच घेतली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही व्हिजन मांडलं होतं. पहिल्यांदा आपण बोलताना देखील जे व्हिजन मांडलं होतं ते सर्वांना जनतेला आकर्षितपणा त्या ठिकाणी निर्माण होण्यासारखं होतं आणि जनतेच्या मनातले मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी मांडत होतात. राजकारण जो हा शब्द आपण घेऊन पुढे जातोय की राजकारणामध्ये उतरल्यानंतर तरुणाईला कशा पद्धतीनं पुढं आलं पाहिजे आणि एक देशाचं राजकारण, पूर्णपणे राज्याचं राजकारण, जिल्ह्याचं राजकारण, एक अतिशय सुसंस्कृत राजकारण आणि त्याचा पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला काय वाटतं, एक आपल्या डोक्यामध्ये काय आहे की राजकारणाबद्दल एकूणच? पहिले तर तुमचे धन्यवाद. तुमच्यामुळे मी आज इथे बोलू शकली आहे एवढं. तुम्ही मला एवढं कम्फर्टेबल फील करवलं कॅमेरा समोर बोलण्यासाठी, त्यामुळे. आणि राजकारणाचा प्रश्न झाला. लोक राजकारण हे राजकारण म्हणून बघतात, तुम्ही राजकारण म्हणून न बघता त्यांचं स्वतःहून जी इच्छा आहे करायची ते बघितलं पाहिजे आणि केलं पाहिजे. राजकारण जरा शब्द तुम्ही डोक्यात ठेवून लोक काम करतात. मी आता युथनं पण तेच सांगेन जे माझ्यासोबत आहेत. राजकारण हे विचार करून तुम्ही त्याच्यात येऊ नका. हे विचार करा की तुम्हाला तुमच्या सिटीसाठी, गावासाठी काय करायचंय किंवा राष्ट्रासाठी काय करायचंय हे विचार करा आणि त्याच्यात या. जर तुम्ही हा विचार कराल की हे माझं गाव आहे, मला माझ्या गावासाठी हे करायचंय, तर तुम्हाला ते कठीण जाणार नाही, हे राजकारण वाटणार नाही. हे वाटेल जे मी आज मुलगी आहे, तर जशा अनेक मुली घरी आपापलं काम करतात, तर हे वाटेल की हे आपलं घरचं काम आहे, स्वतःच आहे तसं मानून करतील. आणि तेच माझं राहील सगळ्यांसाठी, युथसाठी आणि बाकीच्या लोकांसाठी सुद्धा. राजकारण हा शब्द पुढे घेऊन त्याच्यावर वजन देऊ नका. आपलं काम आणि आपलं गाव म्हणून करा. अलिबाग असेल, मुरुड असेल, हे जागतिक नकाशाच्या पटलावर एक पर्यटन स्थळ, जागतिक दर्जाची पर्यटन स्थळ म्हणून फुललेले आहेत. ताई मला सांग की या ठिकाणी अलिबाग आहे, मुरुड आहे, हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या ऐतिहासिक नकाशाच्या पटलावर आहेत. काही किल्ले देखील या ठिकाणी आहेत. जर आपण बघितलं तर जगातली लोक, देशातली लोक, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक अलिबागमध्ये येतात. तर त्यांनाही इथं चांगलं वाटलं पाहिजे, त्यांनाही पर्यटनासाठी इथं वाव मिळाला पाहिजे, पर्यटनावर आधारित जो रोजगार आहे त्याला चालना मिळाली पाहिजे. एकूणच अलिबागचं सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी, अलिबाग अधिक समृद्ध करण्यासाठी, स्वच्छ सुंदर करण्यासाठी तुझं व्हिजन नेमकं काय ठरवलंस तू? तुझ्या संकल्पनेतलं अलिबागचं कसं आहे चित्र? अलिबागचं माझं येत्या पुढच्या 5 वर्षात माझ्या डोक्यात हेच आहे की अलिबागला साफ सुंदर करायचं, डिजिटल अलिबाग करायचं. जसं आपण मागच्या इंटरव्ह्यू मध्ये बोललेलो, त्यात मी खूप अनेक गोष्टी कव्हर केलेल्या अलिबाग बद्दल. जसं क्लिनलीनेसचं झालं, आता बीच वरती लोक अलिबागला मेन ओव्हर लोक येतात बीचेस साठी. आणि अलिबाग हे असं एवढं पीसफुल आहे, पीस साठी लोक येतात अलिबागेत जास्त. तर बीचेस वरती जेवढी साफसफाई ठेवता येईल तेवढं ठेवायची आहे. डस्टबिन्स अजून वाढवायचे. आणि आता मी बघत असते फॉरेनला वगैरे जेव्हा जाते, तिकडे ऑटोमेटेड डस्टबिन्स असतात जे ओला कचरा सुका कचरा आपोआप वेगळा करतात. तो पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. त्याच्यानी खूप हेल्प होते. आपल्या डम्पिंगच्या एरियामध्ये सुद्धा खूप फायदेमंद होतं ते. बीचवरती अजून बेबी फीडिंग सेंटर झाले, चेंजिंग रूम झाल्या, कारण का अलिबागेत येणारी लोक ही आपली गेस्ट आहेत. त्यांना अतिथी देवो भव म्हणतात. त्यांना त्या प्रकारे ट्रीट करून ते जाताना हॅपी मेमरीज घेऊन गेले पाहिजेत अलिबागेतनं. आणि आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण आपलं चालू होत आहेत. जर आपल्याकडनं होत असेल तर आपण टुरिस्टना सुद्धा ती संधी देऊ की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन विकेंडला वगैरे जेव्हा येतात तेव्हा खेळण्याची. त्यात देखील अजून अलिबागच्या लोकांना कामं भेटतील, रोजगार होईल त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून सुद्धा. आणि अजून बाकी डिजिटल अलिबागचं बोलायचं झालं, जशी मी तुम्हाला बोललेली डिजिटल बोर्ड्स असतात ते आहे.
अजून जे प्रकारच्या गोष्टी रस्त्यांचं झालं, सिग्नल्सचं आम्ही आता बघू पोलिसांची, ते सुद्धा मी बोलीनच. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो तो तो सॉर्ट करायचा ट्राय करीन. आणि बाकी अजून लोकांसाठी येणाऱ्या लोकांसाठी जे एंटरटेनमेंट सोर्स आहेत ते वाढवायचं देखील ट्राय करेन. अलिबागमध्ये जी आपली प्रतिस्पर्धी आपल्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे. सत्तेतले आमदार आहेत आणि ज्या पद्धतीनं भाजप देखील सत्तेत आहे आणि भाजपचे हे उमेदवार आहेत. आणि एका बाजूला आपली जमेची बाजू म्हणजे की आपण अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्ष नगराध्यक्षपद भूषवत आहे. या तुलनेमध्ये आता सध्या त्यांची देखील या ठिकाणी जनतेसमोर काही त्यांनी देखील आपला जाहीरनामा ठेवलेला आहे. आपण देखील आपले विकासाचे व्हिजन मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे उमेदवारांनी की घरपट्टी जी आहे ती आम्ही माफ करण्याची भूमिका येत्या काळात घेऊ. त्याबद्दलचं काय म्हणणं आहे आपलं? ह्याच्यावरती बोलणं झालं. घरपट्टी मला माहित नाही ते कुठून हे शब्द आणून बोलतात. हा एक पब्लिसिटी स्टंट बोलीन मी पहिले तर. कारण काय हे बेसिकली विचार करायला गेलं तर पॉसिबलच नाहीये. घरपट्टी, हाऊस टॅक्स अलिबागेतला इन्कम सोर्स आहे. जर इन्कम सोर्सच बंद झाला अलिबागेतला तर अलिबाग चालवणार कशावर आहेत ते? दरवेळी आई पल्लू पुढे करते आणि बाळाला वाचवते, तसं दरवेळी तर वरनं पैसे येणार नाहीत त्यांच्यासाठी आणि अलिबाग चालवायला. अलिबागला अलिबागचा विकास बघायचा आहे. हे जर यांनी घरपट्टी बंद करायचं बोलतायत, माफ करतील, तर अलिबाग मधला विकास कसा करणार आहेत? रोजगार लोकांना कुठून भेटणार आहे? हा माझा त्यांना प्रश्न राहील. हे इमॅच्युअर बिहेवियर करून, इमॅच्युअरली उत्तरं देऊन की आम्ही घरपट्टी माफ करू, इलेक्शन आहे म्हणून काही बोलून जायचं, आम्हाला मतं द्या आम्ही हे करू, आम्हाला मतं द्या आम्ही ते करू, ह्या त्या बोलून नगरपालिका आणि गाव चालत नाही. हे तर त्यांना माहितीच असेल. भाजपची सवयच आहे ती बोलायची की मोठ्या मोठ्या भाषणात बोलणार की आम्ही तुमच्यासाठी हे केलं, आम्ही तुमच्यासाठी ते केलं. आम्हाला ती सवय नाही. आम्ही लोकांच्या सोबत जाऊन लोकांसाठी काम करून गोष्टी करतो. आणि कुठल्या अशा केसेस आल्या, दुर्दैवाने कधी होऊ नये, पण कधी अशा केसेस आल्या की काही लोक ज्यांना जमत नाही, कुठे आग लागते किंवा काय, त्यांना आपण एक्सेप्शन देतोच. आणि प्रशांत नाईकचं बघायला झालं तर किती लोक आहेत ज्यांना त्यांनी मदत केली आहे. त्यांनी ना त्याचं राईट हँडनी पैसे दिलेले, लेफ्ट हँडला करून दिलेले आहेत. ते आपण आपुलकीने म्हणून करतो आम्ही. भाजपसारखं नाही ऐकवून दाखवणार की आम्ही हे करतोय ते करतोय. सो ही स्टेटमेंटवर तर आम्ही आणि बाकी जे काही अलिबागकर सुद्धा हसतील ह्याच्यावर बघायचं झालं तर. कारण का अलिबाग मधले लोक खूप एज्युकेटेड आहेत आता. कोणी डम राहिलेलं नाहीये किंवा असं नाहीये बोलणार हा हे भाजप हे बोलले तर आम्ही मानतो. आणि तसं बघायचं झालं तर अलिबागच्या बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला सांगू नये अलिबागात काय करायचं आणि काय नाही. अलिबाग हे आमचं शहर आहे. तुम्ही बाहेर जिथे आहात तिकडचं बघा. आम्ही तुमच्या इथे येत नाही आणि आम्हाला देखील आवडेल की तुम्ही आमच्या इथे येऊ नये. जर आलात तर आम्ही असेच थेट तोंडावर परत उत्तर देऊ. आम्ही घाबरत नाही. अलिबाग हे आमचं गाव आहे आणि आमचं घर आहे. त्यामुळे हे योग्य नाही आहे जे ते बोलतायत. आपण जे विकासाचं विजन मांडले त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आपण मांडलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न देखील भविष्याच्या काळामध्ये कराल आणि आजवर काही केलेलं आहे. आपण जर बघितलं तर ह्या विकासाच्या मुद्द्यांमध्ये जनतेमध्ये ज्यावेळेस आपण जाता, जनतेशी ज्यावेळेस आपला संवाद आला, मग युवांशी संवाद आला असेल आपला, वृद्धांशी संवाद आला असेल, महिलांशी आला असेल, बेरोजगारांशी आला असेल, कामगार कष्टकरी शेतकरी वर्गाशी आपला संवाद आला असेल, त्या सर्व भेटीगाठी दरम्यान जनतेनं तुमच्या विकासाच्या व्हिजनच्या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे ठेवलेले आहेत की अलिबागमध्ये या गोष्टी व्हायला पाहिजे? अलिबागेत लोकांनी झालं तर आता पाण्याचा मुद्दा आहे. जे लोक खूप उठवतात आणि ऑपोजिशन पण उठवतात आणि बोलतात पाणी कुठे आहे, टँकर येतात. त्यांना हे कळत नाही की 4 वर्ष प्रशासक होतं, कुठे गेलं, का पाणी आलं नाही, का नाही करू शकले वरती सरकार असली त्यांची तरी. एवढ्या याच्यात तर आणलं पाहिजे होतं त्यांनी. नगरपालिका येणार त्यांना देखील माहिती होतं, का नाही आलं हा माझा सर्वात मोठा प्रश्न त्यांना असेल. शेका पक्षावर टीका करतात ते. त्यांच्या माहितीप्रमाणे आमचं टर्म संपून 4 वर्ष झालेले आहेत आजच्या ह्याला. तर त्यांनी हे करायला पाहिजे होतं, आम्ही नाही. हे अलिबागच्या लोकांना देखील समजतं आणि सगळ्यांना. हे जर ऑपोजिशन हा मुद्दा घेऊन पोचतायत की ह्यांनी हे केलं नाही, आम्ही पाण्याचं सॉल्व्ह करू, आम्ही हे करू, त्यांना कुठे माहिती आहे? हे एक माणूस बोलत नाहीये की आम्ही आमच्या स्वतःच्या ह्यांनी आता पाण्याच्या टाक्या बनवतोय. येते पुढच्या 6 ते 7 महिन्यात पाण्याच्या टाक्यांचं काम देखील हे चालू होईल आणि ऑलमोस्ट 50% आसपास झालेलं असेल तोपर्यंत.
ते का नाही कोण बोलत आहे? त्यांना फक्त टीकाकरण येतं, ते आमचं हे नाहीये. आणि तुम्ही जसं बोला अजून काय प्रॉब्लेम झाले, तर अलिबागकर खूप खुश आहेत शेतकरी कामगार पक्षावर. फक्त असे काही हातावर मोजण्यासारखे लोक असतील, जे टीका करून बोलतात, मोठ्या-मोठ्याने आवाज करतात, की आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत आणि आम्हाला बेडकांसारखे इकडून-तिकडे उड्या मारायची सवय नाहीये एकतर. आम्ही शेका पक्षातली लोकं आहोत. आम्ही इकडे राहून अलिबागकरांसाठी काम करतो आणि तेच करत राहू. आणि अजून एक प्रश्न राहिला, तर मी ऐकलेलं काही त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये, की आम्हाला बहुमताने निवडून द्या, आमची सरकार वरती आहे, आमची सरकार स्टेटला पण आहे, इथे पण आमची सरकार द्या, आम्ही डिरेक्ट गोष्टी आणू. तर त्यांना आणायचं होतं, तर त्यांनी आधीच आणलं असतं, स्टेटसाठी आणलं असतं. आणि आमदार देखील त्यांचाच ह्याच्यातला आहे. का नाही गोष्टी आलेल्या आहेत? आतापर्यंत आलेल्या असत्या गोष्टी असत्या तर. हे अलिबागकरांना देखील माझी विनंती असेल, हे लक्षात ठेवा आणि मगच मत द्या, की यायच्या असत्या गोष्टी कधीच्या आल्या असत्या, आजपर्यंत आलेल्या नाहीयेत. आजपर्यंत जे काही केलेले अलिबागेत ते शेतकरी कामगार पक्षाने केलेले आणि ह्याच्या पुढे देखील करत राहू. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आपण तरुण आहात, पहिल्यांदाच हे निवडणुकीला सामोरे जात आहे. आपले मार्गदर्शक कोण आहेत? आपल्या या सगळ्या घडामोडीमध्ये कार्यकर्त्यांची कशी साथ आहे प्रचारादरम्यान म्हणा किंवा इतर जे काही आपल्याला मार्गदर्शन आहे ते कुणाचं लाभतं? ज्येष्ठ नेते किंवा आपले वडील असतील किंवा इतर कोण कोण आपल्याला मार्गदर्शन करते? आणि एकूणच आपण मला या ठिकाणी सांगायचंय की जनतेमध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी ते जनतेने सांगितलेलं आहे तुम्हाला की या गोष्टी झाल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, अलिबागचा चेहरा मोहरा बदलणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये ही निवडणूक जी आहे ती समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक आहेत, ते तुम्हाला आव्हान देत आहेत का? आणि त्याला ताकद देणारी मंडळी तुमच्या सोबत कोण आहे? शेकापचे मार्गदर्शक कोण आहेत तुमचे? माझे मार्गदर्शक सर्वात पहिले बघायला गेलं तर प्रशांत शेठ नाईक, माझे पप्पा आणि माझी स्वर्गवासी आई नमिता प्रशांत नाईक. तिने एवढं काम केलेलं अलिबागकरांसाठी. त्याच्यावरच माझं हे आहे, पाऊलवर पाऊल ठेवून चालायचं पुढे. आणि जैनभाई पक्षाचे आमचे, त्यांनी मला ही संधी दिली विश्वास ठेवून. आणि आपले जे बाकी सगळे जे सहकारी आहेत, ते माझं सर्वात मोठे लुक अप टू आहेत माझ्यासाठी. आणि प्रचार करताना देखील तुम्ही जो आता हा प्रश्न विचारलात, प्रचार करताना तुमच्या लोकांचा रिस्पॉन्स कसा येतो? तर पहिलं तर मी हे बोलीन, त्यांची स्वतःचीच लोक मला बोलतात की तुम्ही 100% याल, आमची हे पण नाहीये, आम्हाला माहिती आहे आमची उमेदवार येऊ शकत नाही. त्यांचा स्वतःचा हा विश्वास आहे त्यांच्या उमेदवारावर की ते निवडून येऊ शकत नाहीत आणि मी येऊ शकते. तेच सर्वात मोठी माझ्यासाठी प्रेरणा राहील, की जर ऑपोजिशनला सुद्धा हे वाटतं की मी येईन, तर ह्याच स्फूर्तीने मी पुढे जाऊन पुढचे उद्याचं जे इलेक्शन आहे तेवढेच त्याच स्फूर्तीने लोक मला मतं टाकतील आणि 3 तारखेला विजयाचा गुलाल माझ्याच नावाचा उडेल. आपल्याला विजयाची खात्री आहे, गुलाल देखील तुम्हीच उधळणार असं या ठिकाणी म्हणताय. पण जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे की कशा पद्धतीनं जनतेनं तुम्हालाच का संधी द्यावी? अनुभव पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय. अशातच अलिबागची जनता जी आहे ती एज्युकेटेड आहे असं देखील आपण म्हणताय, सुज्ञ आहे, जाणकार आहे म्हणताय. पहिल्यांदाच आपल्याला संधी या ठिकाणी जनतेनं का द्यावी? काय आपल्या मनामध्ये आहे की असं का आपण आव्हान करताय जनतेला की मला संधी द्या, मी अलिबागचा कायापालट करीन, असा विश्वास हा कुठून आलाय? मी तरुण आहे, तुमचीच मुलगी आहे अलिबागकरांची. तुम्ही मला बघितलं आहेत लहानाची मोठी. तुम्हाला माहिती आहे माझ्या किती फुर्ती आहे. तुमचं जे काही काम असेल त्याच्यासाठी मी पहिले धावत येईन. मग ते रात्री 1ला असू दे, 2ला असू दे, 3ला असू दे. मी टाइम बघणार नाही. त्यासाठी मी सर्वात पहिले येईन तुमच्यासाठी आणि तुम्हाला माझ्यापर्यंत यायची गरज नाही लागणार. तुमच्या एक फोनवर मी तुमच्यापर्यंत असेन आणि अलिबागेत तुम्हाला जो विकास हवा असेल तो होईल. तुम्हाला सर्वांना असं वाटेल की तुम्ही काम करताय, तुमची इच्छा पूर्ण होते अलिबागसाठी जी आहे ती. हे नाही असं मी असं नाही आहे की गेल्या अनेक वर्ष आधी मी नगरसेवक होती किंवा काय, तेव्हा एखाद दोन काम केलेलं ते घेऊन मी पुढे रट्टे आणि चालली आहे. माझं नवीन रक्त आहे, नवीन कामं होतील अलिबागेत येत्या वर्षात आणि अलिबागकरांसाठी होतील. एकूणच आपण बघतोय की माझ्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी अक्षया, नमिता, प्रशांत नाईक या होत्या, ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार आहेत आणि एकूणच आत्मविश्वासानं त्या निवडणुकीच्या रंगणात उतरलेल्या आहेत आणि तरुण असल्या तरी उच्च शिक्षित असून त्यांना अलिबागसाठी काहीतरी करायचंय, सेवाभावी सामाजिक कार्य त्यांना या ठिकाणी करायचंय. केवळ राजकारणापुरतं राजकारण न करता अलिबागचा चेहरा मोहरा आणि कायापालट करण्याची त्यांची जी जिद्द आहे ती वाखाणण्याजोगी असल्याचं आपल्याला या मुलाखती दरम्यान पाहायला मिळतं. आणि एकूणच शेकापचे नेते जयंत पाटील असतील किंवा माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक असतील, या सर्वांचं पाठबळ, मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचा जो त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद आहे, साथ आहे,
ही देखील मोलाची ठरणार आहे. आणि शेवटीच जाता जाता त्यांनी हे देखील विश्वास व्यक्त करताना म्हटलंय की विजयाचा गुलाल आम्हीच या ठिकाणी उधळणार आहोत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.